यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे। वकील अनिकेत निकम हे कोकाटेंची बाजू मांडणार आहेत। माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। निकाल विरोधात लागल्यास त्यांना अटक होऊ शकते। सध्या लीलावती रुग्णालयात आहेत माणिकराव कोकाटे, त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। मात्र शिक्षेवर स्थगिती आणावी यासाठी त्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावर आता सुनावणी सुरू झालेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय घडतंय? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर आजचा दिवस माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आपण जर पाहिलं तर गेले 2 दिवसापासून ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावरती जो काही आरोप आहे आणि सदनिका बलकवंडा प्रकरणामध्ये त्यांच्यावर जो ठपका आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे आणि ही कोर्टामध्ये जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये याची सुनावणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। विशेषतः त्यांच्या वकिलांकडून असं सांगण्यात येत आहे की जे माणिकराव कोकाटेचे आरोप आहे त्यावरती त्यांना बेल होण्याची शक्यता आहे। परंतु सध्या आपण जर पाहिलं तर मी सध्या लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावरती जो एन्जिओप्लास्टी गुन्हा आहे त्या संदर्भात डॉक्टर जे आहे ते 4 वाजता बोलणार आहे। परंतु जी हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी चालू आहे ती सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे माणिकराव कोकाटे यांच्यासाठी। कारण जर निकाल जे आहे त्यांच्या विरोधामध्ये तो माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे। जर त्यांच्या बाजूने निकाल लागला तो कुठेतरी दिलासा जो तो माणिकराव कोकाटे यांना मिळणार आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कोर्ट यावरती काय निकाल देणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हेमाली, नक्कीच, अर्थात कोर्टाच्या निकालाकडे लक्ष असणार आहे। मात्र याबद्दल माणिकराव कोकाटेंच्या बाजूने अनिकेत निकम बाजू मांडणार आहेत। मात्र माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात सुद्धा उपचार घेत आहेत। त्या दृष्टीने काही या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये एन्जिओप्लास्टीसाठी जे आहे ते आपला उपचार या ठिकाणी घेत आहे। परंतु डॉक्टरांनी ते अद्यापर्यंत स्पष्ट केलं नाही आहे की माणिकराव कोकाटे यांचा एन्जिओप्लास्टी करायचं आहे का नाही करायचं आहे। कारण आपण जर पाहिलं तर 4 वाजता ज्यावेळी डॉक्टर बोलणार त्याचवेळी आपल्याला लक्षात येणार की नेमकं माणिकराव कोकाटे यांच्यावरती एन्जिओप्लास्टी करायची की नाही करायची। आणि ज्या पद्धतीने उच्च न्यायालयामध्ये सुनावणी जी सुरू आहे त्यावरती सर्व लक्ष जे आहे ते लोकांचं लागलेलं आहे की नेमकं माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का या उच्च न्यायालयाच्या जे काही कारवाई जे प्रकरण जे सुरू आहे कोर्टामध्ये त्यावरती काय निकाल येणार त्यावरती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। हेमाली, नक्की पुन्हा एकदा आपण सांगूया की नेमकं काय घडतंय। माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणीवर आता यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झालेली आहे। कोकाटे रुग्णालयात दाखल आहे, त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। मात्र याबाबत कोणताही अंतरिम दिलासा देणार नाही असं न्यायमूर्ती लड्ढा यांनी सांगितलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर ही सुनावणी आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेतो आहोत। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी रिजवान शेख। रिजवान, न्यायमूर्ती म्हणता आहेत अंतरिम दिलासा देणार नाही असं म्हटलेलं आहे। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असं कोकाटे यांच्या वकिलानं म्हटलेलं आहे। कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे ही मागणी केलेली आहे। मात्र याबाबत अद्याप कोणताही अंतरिम देणार नाही असं न्यायमूर्ती लड्ढा यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कोकाटे यांच्या या सुनावणीकडे आणि कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असं अनिकेत निकम कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे सांगण्यामागे कारण काय? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम हे त्यांची बाजू मांडत आहे आणि त्यांनी कोर्टाकडे मागणी केलेली आहे की सोमवार ते मंगळवारपर्यंत जे दिलासा द्या। परंतु कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांचा जो प्रकरण आहे त्या संदर्भात आम्ही कुठलाही दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटेंना देणार नाही। त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात जो लक्ष होता की नेमकं माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळणार का, परंतु अद्यापर्यंत कुठलाही कोर्टाकडून जो आहे तो दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटेंना मिळताना आपल्याला सध्या तरी दिसून येत नाही। हेमाली, मात्र जे न्यायालयानं म्हटलेलं आहे की अद्याप कोणताही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही, यावरून आता या नेमकं याचिकेवरच्या या सुनावणीची दिशा कळू शकते का? काय नेमकं घडू शकतं? शक्यता कोणत्या जास्त अधिक आहेत?
नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने सुनील केदार यांच्यावरती जो आरोप होता त्यावरती त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द झाली होती, परंतु अद्यापर्यंत माणिकराव कोकाटे यांचा जो आमदारकी पद आहे तो रद्द झाला नाही, परंतु त्यांचा जो मंत्रिमंडळाचा जो राजीनामा आहे तो राज्यपालाने स्वीकारलेला आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने कोर्टाने सांगितलेलं आहे की सोमवार की मंगळवारपर्यंत आम्ही कुठलाही दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटे देणार, त्यामुळे आता आमदारकी जी आहे ती माणिकराव कोकाटे यांची कधीपर्यंत रद्द होणार यावरती देखील टांगती तलवार आहे हेमाली। नक्कीच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। कोकाटे रुग्णालयात आहेत त्यामुळे त्यांना दिलासा देण्यात यावा असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून केला जातोय। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत त्यांना दिलासा द्यावा असा युक्तिवाद कोकाटे यांच्या वकिलाकडून केला जातोय। मात्र याबाबत कोणता अंतरिम दिलासा देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती लड्ढा यांनी सांगितलंय। त्यामुळे या याचिकेच्या सुनावणी दरम्यान किंवा सुनावणी अंती नेमकं काय घडू शकतं याची उत्सुकता लागलेली आहे। माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे। दरम्यान नाशिक पोलिसांचं पथक सुद्धा काल रात्री मुंबईत दाखल झालं, त्यामुळे नाशिक पोलीस सुद्धा न्यायालयाच्या या निर्णयाकडे लक्ष लावून असतीलच। नाशिक पोलीस हे अटकेसाठीच काल मुंबईत दाखल झालेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रिझवान, न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीविषयी काही अधिक माहिती देण्यात आलेली आहे का? हेमाली, ज्या पद्धतीने 3 वाजता ही सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरुवात झालेली आहे आणि ज्या पद्धतीने गेले अनेक लोकांची जी मागणी देखील होती की नेमकं ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये एन्जिओप्लास्टीसाठी दाखल झाले होते, परंतु ज्या पद्धतीने डॉक्टरांनी त्यांची चाचपणी केलेली आहे त्यामुळे 4 वाजता ज्या पद्धतीने डॉक्टर यावरती निकाल देणार आहे की नेमकं माणिकराव कोकाटे यांची एन्जिओप्लास्टी करायची की नाही करायची ते सर्व डॉक्टरवरती डिपेंड आहे। त्यामुळे सध्या तरी नाशिक पोलिसांचा जो पथक आहे तो सकाळी देखील या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे आणि मुंबई पोलिसांचा जो पथक आहे तोही देखील या रुग्णालयाच्या आवारामध्ये उपस्थित आहे आणि जे काही संपूर्ण प्रकरण आहे, जे काही पुढे कशा पद्धतीने करायचं आहे हे नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस दोघंही मिळून जाय ते लीलावती रुग्णालयाच्या आतमध्ये करताना आपल्याला दिसून येते। हेमाली, नक्कीच सध्या जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असं माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना न्यायालयाला सांगितलेलं आहे। मात्र सरकारी वकिलांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे। अटक वॉरंट जारी करण्यात आलं, मात्र तरीही माणिकराव कोकाटे सरेंडर झाले नाहीत। याकडे सरकारी वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधलेलं आहे। सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातोय? रिजवान, काही माहिती? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने सरकारी वकील यांनी माणिकराव कोकाटे यांना कुठलाही दिलासा देऊ नये अशी देखील मागणी केलेली आहे आणि ज्या पद्धतीने अटक वॉरंट जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये जारी झालं आहे त्यामुळे सरकारी वकीलने जी ती अट धरलेली आहे की माणिकराव कोकाटे यांच्यावरती ज्या पद्धतीने अटक वॉरंट जारी झालं त्याला कुठेतरी लवकरात लवकर अटक करावी अशी देखील जे कोर्टासमोर सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे। हेमाली, नक्कीच कोकाटे रुग्णालयात असल्यानं दिलासा द्यावा या मागणीला आता न्यायालयाकडून कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाकडून सोमवार ते मंगळवारपर्यंत दिलासा देण्यात यावा असं सांगितलं जात आहे। मात्र सरकारी वकिलांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे। अटक वॉरंट जारी झालं मात्र तरीही कोकाटे सरेंडर झाले नाहीत। कोकाटे यांनी सरेंडर व्हायला हवं होतं असं मत सरकारी वकिलांनी मांडलं आणि त्यांच्या याचिकेवरच त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे। निकाल विरोधात लागल्यास त्यांना अटक होऊ शकते। त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक काल रात्रीच मुंबईत दाखल झालं। हे नाशिक पोलिसांचं पथक देखील आता सध्या सुनावणीच्या वेळी हायकोर्टामध्ये उपस्थित आहेत, जसं आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी ती माहिती दिलेली आहे। अटक वॉरंट जारी झालं मात्र सरेंडर झाले नाहीत कोकाटे, याकडे सरकारी वकिलांनी लक्ष वेधलेलं आहे। तर दुसरीकडे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे। न्यायालयाकडे मागणी केलेली आहे। मात्र यावर आता निश्चितच न्यायमूर्ती काय निकाल देतात याकडे लक्ष लागणार आहे। रिजवान, जर निकाल विरोधात लागला तर त्यांना अटक होऊ शकते का? कारण लीलावती रुग्णालयात ते दाखल आहेत, कोणती शक्यता अधिक आहे? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने सध्या तरी जी युक्तिवाद चालू आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये ही सर्व युक्तिवाद जी आहे ती सध्या तरी सुरू आहे। कुठेही जे आहे ते अद्यापर्यंत माणिकराव कोकाटे यांना दिलासा जो आहे तो त्यांच्या वकिलांकडून किंवा सरकारी वकील आहेत त्यांनी आतापर्यंत देताना दिसून आले। कोर्टाने देखील स्पष्ट सांगितलेलं आहे
की ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावरती जो आरोप आहे तो कुठेतरी दिलासा आम्ही देणार नाही आहे। त्यामुळे सर्वात जास्त चान्स आहे की संध्याकाळपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता दात वर्तवली जात आहे। हेमाली, नक्कीच शक्यता आहे ती त्यांच्या अटकेची, मात्र लीलावती रुग्णालयात असल्यामुळे त्यांच्या तब्येतीचं कारण पुढे केलं जाऊ शकतं। त्यांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी रुग्णालयातून कोणी तिथं उपस्थित आहेत का हायकोर्टामध्ये आता रिजवान, याबद्दल काही माहिती? घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागला, घराचा ताबा पात्र असल्यामुळेच त्यांना घर मिळालं होतं असा दावा कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि त्याबद्दल माहिती देताना कोकाटेंच्या वकिलांनी घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागला, पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा दावा कोर्टात केलेला आहे। पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असं अनिकेत कदम कोकाटेंचे वकील सांगताहेत। तर सध्या रुग्णालयात असल्यामुळे कोकाटेंना सोमवार ते मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे केलेली आहे। कोकाटे रुग्णालयात असल्यानं हा त्यांनी दिलासा मागितलेला आहे। दरम्यान सदनिका गैरव्यवहार प्रकरणी घरांचा ताबा घेताना उत्पन्न सारखं राहत नाही असाही दावा कदम यांनी केलेला आहे। घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागला, म्हणजेच थोडक्यात घराचा ताबा जेव्हा मिळाला तेव्हा त्यांचं उत्पन्न वाढलं होतं। आर्थिक दुर्बल घटकातले असल्याचं दाखवत कागदपत्रांमध्ये हेराफेरी करत सरकारी सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर आहे आणि याच प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती। 2 वर्ष तुरुंगवासाची आणि 10,000च्या दंडाची। तीच शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानंतर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं। मात्र अटक वॉरंट जारी होताच कोकाटे हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले। त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचं सांगत त्यांच्यावर उपचार करण्यात आले। लीलावती रुग्णालयात सध्या आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत 6व्या मजल्यावर। मात्र त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक देखील काल रात्री मुंबईमध्ये दाखल झालं आणि आज सुनावणी सुरू झालेली आहे। त्यांच्या याचिकेवर ही याचिका त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी हायकोर्टात दाखल केलेली आणि हायकोर्टातच आता सध्या ही सुनावणी सुरू आहे। कोकाटेंच्या वतीनं अनिकेत कदम हे कोकाटेंची बाजू मांडतायत, तर सरकारी वकिलांकडून कोकाटेंच्या याचिकेवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। तर माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी कोकाटेंना हे घर मिळालं, कोणत्या परिस्थितीत मिळालं याबद्दलची माहिती देत आहेत। त्यांनी त्या संदर्भातली माहिती न्यायालयासमोर मांडलेली आहे। घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागतो, घराचा ताबा मिळायला वेळ लागला आणि तोपर्यंत उत्पन्न सारखं राहत नाही, याकडे रवींद्र कदम यांनी याकडे लक्ष वेधलेलं आहे। तर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे केलेली आहे। घराचा ताबा मिळाला तेव्हा 2,500 रुपये उत्पन्न होतं असा दावा केलाय। घर मिळाल्यानंतरची परिस्थिती बदलली असंही कदम यांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे। संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख आपल्याबरोबर आहेत। रिजवान, रवींद्र कदम माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं त्यांची बाजू मांडतात आणि त्यावेळी त्यांनी सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे की परिस्थिती बदलत राहते उत्पन्नाची, असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं आता सध्या कोर्टात घडतंय? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टामध्ये जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने जे आहे ती आपली युक्तिवाद केलेली आहे आणि थेट त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी सदनिका घेतली होती त्यावेळी 2,500 रुपयामध्ये जी आहे ती सदनिका घेतली होती आणि वेळेनुसार आपण जर पाहिलं तर उत्पन्नामध्ये ती वाढ होती आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा द्यावा। परंतु कोर्टाने जे आहे ते स्पष्ट सांगितलेलं आहे की सोमवार मंगळवारपर्यंत मी कुठलाही दिलासा जो आहे तो देणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने वारंवार जे आहे ते अनिकेत निकम जे आहे ते उच्च न्यायालयासमोर जे आहे ते आपली युक्तिवाद करत आहे की कुठेतरी माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळावा, परंतु अद्यापर्यंत कोर्ट जे आहे तो स्पष्ट आपली भूमिका ठेवलेली आहे की कुठेही जे आहे ते सध्या तरी माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळताना आपल्याला दिसून येत नाही। हेमाली, नक्कीच सरकारी वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे?
आम्हाला नक्कीच सरकारी वकीलने बी हीच बांधून बांधलेली आहे की ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे अटक वॉरंट जारी झालेलं आहे त्यांना आतापर्यंत पोलिसांनी का अटक केली नाही हा एक प्रश्न जो आहे तो जे सरकारी वकिलांनी जे आहे ते कोर्टासमोर उपस्थित केलेला आहे। त्यामुळे नेमकं ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी अट धरून ठेवलेली आहे की अटक वॉरंट झाल्यानंतर देखील सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्यावरती कोणाचा हात आहे, नेमका आका कोण आहे ज्यांनी आतापर्यंत माणिकराव कोकाटे यांना थांबवून ठेवलेलं आहे, जेणेकरून पोलीस देखील माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई का करत नाही असाही देखील प्रश्न जो आहे तो सरकारी वकिलांनी जे आहे ते उच्च न्यायालयासमोर केलेला आहे। मालिक नक्कीच रिजवान असे संपर्कात रहा। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली। हे प्रकरण 1995 असल्याचं सांगितलं जातं। त्यावेळी त्यांनी आर्थिक दुर्बल घटकातले असल्याचं सांगत सरकारी सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला। या प्रकरणी त्यांच्या विरोधात खटला चालवण्यात आला आणि यामध्ये त्यांना 2 वर्ष शिक्षा तुरुंगवासाची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आला। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं देखील त्यांची ही शिक्षा कायम ठेवली। याच शिक्षेवर स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला, याचिका दाखल केली। तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होताच ते रुग्णालयात दाखल झाले। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं सांगत त्यांच्यावर हे उपचार सुरू करण्यात आले। सध्या लीलावती रुग्णालयामध्ये ICUमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेले आणि तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दुसरीकडे हायकोर्टामध्ये त्यांच्या याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे। या याचिकेदरम्यान जेव्हा घराचा ताबा मिळाला तेव्हा परिस्थिती बदलली होती असा दावा त्यांचे वकील रवींद्र कदम यांनी केलेला आहे। 1993-94 साली कोकाटेंची आर्थिक स्थिती बदलली। घराचा ताबा मिळाला तेव्हा उत्पन्न 2,500 रुपये होतं आणि घराचा ताबा मिळाल्यानंतरची त्यांची परिस्थिती बदलली। याकडे त्यांचे वकील रवींद्र कदम यांनी न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच माणिकराव कोकाटे यांना सोमवार मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी सुद्धा कोकाटेंच्या वतीनं न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे। याच संदर्भात आणखीन काय काय घडतंय न्यायालयामध्ये याबद्दल आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, सध्या काय अधिक माहिती मिळते? हेमाली, नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने सदनिका बळकट प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने गैरव्यवहार जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या वतीने झालेला आहे, त्याच बाजूने जे आहे ते त्यांचे वकील जे आहे अनिकेत निकम जे वारंवार जे तो कोर्टाला आपलं लक्ष वेधण्याचं काम करत आहे की ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी ही सदनिका घेतली त्यावेळी 2,500 रुपये हे उत्पन्न होता, परंतु वेळेनुसार जे आहे ती व्यक्तिगत जे माणिकराव कोकाटे त्यांची हालत जी आहे ती सुधारत गेली आणि जे त्यांची मालमत्ता आहे ती देखील वाढत गेली। त्यामुळे ज्या पद्धतीने वेळेनुसार माणसाची जी अटी आहे ती देखील वाढतात आणि त्यामुळे ज्या पद्धतीचा जो आरोप होत आहे त्याला कुठेतरी सोमवार मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी देखील अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयासमोर आपली मागणी केलेली आहे। परंतु कोर्टाने जे आहे ते आतापर्यंत आपला कुठलाही बाजू जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये स्पष्ट केलेला नाही आहे। त्यांनी थेट सांगितलं आहे की कुठल्याही माणिकराव कोकाटे यांच्यावरती जो आरोप ठेवण्यात आला आहे त्यावरती जे आम्ही त्यांना जे दिलासा आहे तो आतापर्यंत देणार। त्यामुळे हे संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो सध्या तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये चालू आहे। हेमाली, नक्कीच न्यायालयामध्ये सध्या त्यांच्या याचिकेवर सुनावणी होते आहे। दरम्यान न्यायालयात काय घडतंय याची आपण एक थोडक्यात माहिती घेऊया। न्यायालयामध्ये सध्या माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाकडून युक्तिवाद केला जातो आहे। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा असा त्यांनी अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली। तर ज्यावेळेस हे प्रकरण घडलं तेव्हा आर्थिक परिस्थिती बदलली। 1993-94 साली कोकाटेंची आर्थिक परिस्थिती बदलली असं त्यांचे वकील रवींद्र कदम यांनी म्हटलंय। घराचा ताबा मिळाला तेव्हा त्यांचं उत्पन्न होतं 2,500 रुपये, पात्र असल्यामुळेच त्यांना हे घर मिळालं होतं असाही दावा रवींद्र कदम यांनी केलेला आहे। घराचा ताबा घेताना मात्र उत्पन्न सारखं राहत नाही, परिस्थिती बदलत राहते आर्थिक परिस्थिती, याकडे सुद्धा रवींद्र कदम यांनी न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांना आज दिलासा मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी त्यांच्या याचिकेवरच आक्षेप घेतलेला आहे। अटक वॉरंट जारी केलं तेव्हा कोकाटे सरेंडर झाले नाहीत, याकडे त्यांना सरकारी वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान कोकाटेंना सोमवार मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। मात्र आता त्यांची ही मागणी मान्य होते का, त्यांना खरोखरच सोमवार किंवा मंगळवारपर्यंतची वेळ मिळतेय का की त्यांचा विरोधात हा निकाल लागतोय आणि त्यांना अटक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अटक जरी त्यांच्या विरोधात निकाल गेला तरी सध्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहे, त्यामुळे आणखीन एक वैद्यकीय कारण पुढे येऊ शकतं त्यांच्या वैद्यकीयरित्या फिट असणं किंवा अनफिट असणं या बाबतीतलं, आणि त्यामुळे त्यांना अटक होणार का हा खरा प्रश्न आहे। दरम्यान सध्या हायकोर्टामध्ये त्यांच्या विरोधात त्यांच्या याचिकेवर ही सुनावणी सगळी सुरू आहे। आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी
अशीच मागणी करणारी याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केलेली आहे। दुसरीकडे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधातही अटक वॉरंट जारी झालेले आहे, मात्र विजय कोकाटे यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये। तर विजय कोकाटे यांनी मात्र हायकोर्टात कोणताही अर्ज दाखल केलेला नाही अशीही माहिती मिळते आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यात सध्या याचिकेवर सुनावणी होते आहे आणि त्यानंतर या सुनावणी दरम्यान त्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागतोय किंवा त्यांच्या विरोधात जातोय, त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळतीये का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता त्यांना खरोखरच अटक होतीये का, की त्यांना दिलासा मिळतोय, सोमवार मंगळवारपर्यंत दिलासा मिळतोय की आणखीन मोठा दिलासा मिळतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान काल रात्रीच नाशिक पोलिसांचं पथक मुंबईमध्ये दाखल झालं। ते पथक सुद्धा आता सध्या हायकोर्टात उपस्थित आहे। नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस सगळ्या परिस्थितीची पाहणी करून पुढची कार्यवाही करू शकतात जर निकाल त्यांच्या विरोधात गेला तर। दरम्यान घराचा ताबा मिळाला तेव्हा त्यांची परिस्थिती वेगळी होती। याकडे सरकारी वकील माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सरकारी वकिलांनी कोकाटेंच्या याचिकेवरच आक्षेप घेतलेला आहे। कोकाटेंना अटक वॉरंट जेव्हा जारी झालं तेव्हा त्यांनी सरेंडर व्हायला हवं होतं, याकडे सरकारी वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आर्थिक परिस्थिती बदलली जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती वेगळी होती आणि जेव्हा घराचा ताबा मिळाला तेव्हा त्यांचं उत्पन्न 2500 रुपये होते। आर्थिक परिस्थितीनुसारच त्यांनी घरासाठी अर्ज केला होता आणि त्याप्रमाणेच त्यांना हा घराचा ताबा मिळालेला आहे असा दावा त्यांच्या वकिलांकडून केला जातो आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख तिथं न्यायालयाबाहेर उपस्थित आहेत। न्यायालयात नेमकं काय घडते याबद्दल आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेतो आहोत। रिजवान, खरोखरच आज नेमकी काय शक्यता अधिक आहे? त्यांना दिलासा मिळतोय, मोठा दिलासा मिळतोय की सोमवार मंगळवारपर्यंत जसं त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना दिलासा मिळतोय की निकाल त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता अधिक आहे? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर 3 वाजता ही सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम यांनी थेट जे आहे ते जे जज आहे त्यांच्यासमोर मागणी केलेली आहे की माणिकराव कोकाटे यांची सध्या उपचार जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये सुरू आहे, त्यामुळे त्यांना दिलासा द्यावा। परंतु कोर्टाने ते स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये माणिकराव कोकाटे यांना कुठलाही दिलासा जो आहे तो आमच्या वतीने आम्ही देण्यात येणार नाही आहे आणि त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं आहे की हे क्रिमिनल केस जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्यावरती बनत, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी जी सदनिका आहे ती बळकावलेली आहे आणि त्यांनी तेही देखील सांगितलं आहे की ज्यावेळी सदनिका आम्ही घेतली त्यावेळी 2500 रुपये त्यावेळी माझं उत्पन्न होता, परंतु वेळेनुसार जी आहे ती माणिकराव कोकाटे यांची जी परिस्थिती आहे ती बदललेली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांचा आरोप होता की सदनिका त्यांनी बळकावते त्यावरतीच देखील त्यांच्यावरती अटक वॉरंट जे की तेही जे जारी करण्यात आलेले आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांचे जे वकील आहेत त्यांनी जे जजसमोर एकच मागणी धरून ठेवलेली आहे की कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना जो आहे तो दिलासा कोर्टाने द्यावा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत। परंतु कोर्ट जो आहे तो स्पष्ट यामध्ये सांगताना दिसून येत आहे की कुठेही जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना जो आहे तो दिलासा कोर्टाकडून सध्या तरी दिसताना येत नाही। परंतु आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक लोकांवरती आरोप झालेले आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं सुनील केदार असो किंवा ज्या पद्धतीने देशातले इतर नेत्यांवरती ज्या पद्धतीने कोर्टाच्या निकालानंतर जे काय आरोप त्यावरती त्यांना आमदारकी देखील रद्द करण्यात आली होती। परंतु माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर कुठेतरी मोठ्या संख्येने जे महायुतीचे सरकारले मोठे नेते आहेत ते कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना वाचवण्यासाठी कुठेतरी त्यांच्या मागे आहे का? नेमकं माणिकराव कोकाटे यांचा आका कोण आहे असाही देखील प्रश्न जे आहे तो मोठ्या संख्येने उपस्थित होताना दिसून आहे। कारण जजने स्पष्ट सांगितले की नेमकं अटक वॉरंट जारी झाल्यानंतर देखील त्यांना अटक का होत नाहीये, नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या मागे असा कुठला आका आहे जो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आज ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांना नेमकं अटक होणार का हे देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने युक्तिवाद ज्यावेळी संपणार त्याच वेळी लक्षात येणार की नेमकं कोणाच्या बाजूने हे सर्व निकाल देणार तेच पाहणं महत्त्वाचं होणार। परंतु माणिकराव कोकाटेसाठी आजचा दिवस जो आहे तो सर्वात मोठा आहे हेमाली।
नक्की आजचा दिवस आणि हे सुनावणीचे काही मिनिटं ही निश्चितच माणिकराव कोकाटे यांच्यासाठी फार महत्त्वाची आहेत. दरम्यान लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याची देखील माहिती मिळते. यानंतर डॉक्टरांकडून एक पूर्ण मेडिकल रिपोर्ट तयार केला जाईल आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या पुढील उपचारांची दिशा ठरवतील किंवा त्यांना डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र दुसरीकडे त्यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुद्धा सुनावणी सुरू आहे. कालच त्यांचा राजीनामा हा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपालांकडे पाठवला आणि राज्यपालांनी त्यांचा क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा हा मान्य केलेला आहे. त्यामुळे आता ते मंत्रीही राहिलेले नाही आहेत. मात्र त्यांच्या आमदारकीवरून विरोधकांनी जोरदार रान उठवलेले आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा विरोधकांकडून लावून धरली जाते आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचं क्रीडा खातं काढून घेण्यात आलेलं आहे. ते खातं आता अजित पवारांकडे असणार आहे. निवडणुका संपेपर्यंत अजित पवारांकडे ते खातं असेल. मात्र इथे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी मात्र चांगल्याच वाढलेल्या दिसून येत आहेत. एकीकडे लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे हायकोर्टामध्ये त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आपल्यावरील शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र तुर्तास तरी त्यांना अटक झालेली नाही आहे. अटक वॉरंट त्यांच्या विरोधात 2 दिवसांपूर्वी जारी करण्यात आला होता. अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक सगळी प्रक्रिया पूर्ण करून इथे मुंबईमध्ये काल मध्यरात्री दाखल झालं आणि नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस हे आता सगळ्या परिस्थितीवर या सुनावणी पूर्ण होईपर्यंत इथं थांबलेले आहेत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया किंवा पुढची कार्यवाही राबवली जाईल. मात्र यात अडचण आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची. कारण याच तब्येतीचं कारण देऊन ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचंही समजतं आहे. त्यामुळे अँजिओग्राफी झाल्यानंतर त्यांच्या पूर्ण तब्येतीचा मेडिकल रिपोर्ट हा डॉक्टरांकडून सादर केला जाईल, तयार केला जाईल आणि त्या रिपोर्टच्या आधारे त्यांना डिस्चार्ज द्यायचा की त्यांच्यावर पुढचे उपचार लीलावती रुग्णालयातच चालू ठेवायचे याबद्दलचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्याबद्दलचा निर्णय दिला जाईल. त्यानंतर त्यांची तब्येत कशी आहे, वैद्यकीयरित्या ते अटकेसाठी फिट आहेत किंवा नाहीत यावर सगळी त्यांची पुढची कार्यवाही किंवा त्यांच्या अटकेची कार्यवाही अवलंबून आहेत. तसंच हायकोर्टाकडून काय निकाल लागतोय हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हायकोर्टामध्ये सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. दुपारी 3 वाजल्यापासून दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद केले जात आहेत. कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी कोकाटे यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी कोर्टाकडे केल्याचं समजतंय. सरकारी वकिलांनी मुळातच कोकाटेंच्या याचिकेवर आक्षेप घेत कोकाटेनं अटक वॉरंट जारी केला तेव्हा त्यांनी सरेंडर व्हायला हवं होतं, तेव्हा ते सरेंडर झाले नाही असं सांगितलेलं आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती लढ्ढा यांच्यासमोर सुरू आहे. त्यामुळे या परिस्थितीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान रवींद्र कदम यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. घर मिळाल्याची तारीख आणि घर घेतल्यानंतरची आर्थिक परिस्थिती ही बदलत असते. यात बराच वेळ गेला तोपर्यंत आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. तर PWDनं देखील काय क्रॉस एक्झामिनेशन केलं ते देखील पाहायला हवं अशा सूचना कोर्टानं केल्याचं समजतंय. कदम यांच्याकडून कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती कशी बदलली गेली या संदर्भातले काही जुने आणि नवे संदर्भ कोर्टासमोर मांडण्यात आलेले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिक इथल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. तसंच तर शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. या सगळ्या प्रकरणी आता सुनावणी सध्या सुरू आहे. त्यांच्या वतीनं रवींद्र कदम हे बाजू मांडतायत, तर सरकारी वकिलांकडून सुद्धा तितका जोरदार दावा केला जातो, युक्तिवाद केला जातो आहे. 1993-94 साली कोकाटेंची आर्थिक परिस्थिती बदलली. म्हणजे जेव्हा घरासाठी त्यांनी अर्ज केला तेव्हा आणि घर मिळाला तेव्हा यामध्ये बराच काळ गेला आणि या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती कशी बदलत गेली याचे काही संदर्भ, याचे काही पुरावे मांडण्याचा प्रयत्न माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आलेला आहे. दरम्यान कोकाटे रुग्णालयात असल्यानं त्यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी रवींद्र कदम, माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे केलेली आहे. ही सगळी सुनावणी न्यायमूर्ती लढ्ढा यांच्यासमोर सुरू आहे. तर सरकारी वकिलांनी कोकाटेंच्या याचिकेवरच आक्षेप घेत अटक वॉरंट जारी झालं तेव्हा कोकाटेंनी सरेंडरच केलं नाही याकडे लक्ष वेधलेलं आहे. कारण अटक वॉरंट जेव्हा जारी झालं तेव्हा कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी तिथं त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली. सध्या
आज जी त्यांच्या मेडिकल रिपोर्टबद्दल किंवा त्यांच्या तब्येतीची जी माहिती मिळते त्याप्रमाणे त्यांच्यावर अँजिओग्राफी केल्याचं समजतंय. आता ही अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांचा मेडिकल रिपोर्ट एक सविस्तर तयार केला जाईल आणि त्यावर ठरेल की त्यांना डिस्चार्ज द्यायचा किंवा नाही याबद्दल. तसंच हायकोर्टात नेमका काय निकाल लागतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्या अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टाकडे केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडे. रिजवान, सध्या काय घडते कोर्टात? हेमाली, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळावा असे युक्तिवाद जे त्यांच्या वकिलाकडून होत आहे, परंतु कोर्टाने जे आहे ते स्पष्ट सांगितलेलं आहे की सदनिका बलकवणी प्रकरणामध्ये जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्यावरती फॉर्जरीचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी सांगितले आहे की एक माणूस हा स्वतःचा कशा पद्धतीने चुकीचा सिग्नेचर करणार असंही देखील माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी जे आहे ते जजसमोर आपली मागणी केलेली आहे. परंतु कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की BNS कलम 463 अनुसार जे आहे तो गुन्हा त्यांच्यावरती आतापर्यंत का दाखल तुम्ही केलं नाही आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अटक वॉरंट जो आहे तो जारी झालेला आहे त्यानुसार तुम्ही अटक का नाही केली आहे असाही देखील प्रश्न जो आहे तो मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते या ठिकाणी जे सरकारी जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहे त्यांनाही देखील उपस्थित केलेलं आहे. हेमाली, नक्की सगळं हे प्रकरण काय होतं ते सुद्धा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. साधारणपणे 30 वर्षांपूर्वीचं हे सगळं प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या भावासह नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांना हा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर फेब्रुवारी 2025मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जो खटला सुरू होता त्यात न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आणि त्यांना शिक्षाही सुनावली. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सत्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली आणि जिल्हा न्यायालयानं सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ही शिक्षा त्यांची कायम ठेवली. याच शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्यावर आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांना खरोखरच दिलासा मिळतो आहे, शिक्षेवर स्थगिती येते की त्यांना सोमवार मंगळवारपर्यंत दिलासा मिळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्या अशी मागणी रवींद्र कदम माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी हायकोर्टात केलेली आहे. कोकाटे रुग्णालयात असल्यानं हा दिलासा द्यावा अशी मागणी कदम यांनी केलेली आहे. अटक वॉरंट जारी झालं तर कोकाटे सरेंडर झाले नाहीत याकडे सरकारी वकिलांनी लक्ष वेधलेलं आहे. सरकारी वकिलांनी कोकाटेंच्या याचिकेवर आक्षेप नोंदवलेला आहे कोर्टात. पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा दावा माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला आहे. घराचा ताबा घेताना उत्पन्न सारखं राहत नाही याकडेही कदम यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागला असंही कदम म्हणाले. आर्थिक परिस्थिती बदलत असते. जेव्हा घरासाठी अर्ज केला तेव्हा आणि घराचा ताबा मिळाला तेव्हा या काळात माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती बदलली असं रवींद्र कदम यांनी म्हटलेलं आहे. घर मिळालं तेव्हा 2,500 रुपये उत्पन्न होतं. पात्र असल्यामुळेच त्यांना हे घर मिळालं असाही दावा रवींद्र कदम यांनी केलेला आहे. 1993-94 साली कोकाटेंची आर्थिक स्थिती बदलली. आर्थिक परिस्थिती बदलत राहते याकडे रवींद्र कदम यांनी लक्ष वेधलं. घराचा ताबा मिळाला तेव्हा 2,500 रुपये उत्पन्न होतं. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. माणिकराव कोकाटेंना जेल होते की बेल मिळतोय याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण जिल्हा सत्र न्यायालयानं तरी त्यांची शिक्षा कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांना हायकोर्टात दाद मागावी लागलेली आहे.
तर अटक वॉरंट जारी होताच त्यांना ते रुग्णालयात सुद्धा दाखल झाले. तिथं त्यांच्यावर आज जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे अँजिओग्राफी करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांची आता मेडिकल रिपोर्ट संपूर्णपणे सविस्तरपणे समोर आला आणि त्या रिपोर्टमध्ये जर त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला तर त्यांना नाशिक पोलीस अटक करू शकतात. नाशिक पोलीस काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले अटक वॉरंट घेऊन. मात्र लीलावती रुग्णालयात असल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक करता आलेली नाही. त्याचप्रमाणे आज हायकोर्टात त्यांची सुनावणी असल्यामुळे देखील त्यांना अटक करण्यात आलेली नाही. मात्र आता हायकोर्टाचा निकाल काय लागतोय तसंच त्यांचा मेडिकल रिपोर्ट नेमका काय येतोय ही सगळी परिस्थिती पाहून त्यांच्यावर अटकेची कार्यवाही केली जाऊ शकते. कोकाटेंच्या याचिकेवर सध्या ही सुनावणी सुरू आहे. माणिकराव कोकाटे यांच्या या याचिकेवर सुनावणी होत असताना त्यांची मुलगी सुद्धा कोर्टात उपस्थित आहे. कोर्टात त्यांच्या बाजूनं रवींद्र कदम हे युक्तिवाद करत आहेत. तर सरकारी वकिलांकडून देखील युक्तिवाद केला जातोय. सरकारी वकिलांनी कोकाटेंच्या याचिकेवरच आक्षेप नोंदवलेला आहे. 1993-94 साली जेव्हा अर्ज केला तेव्हा कोकाटेंची परिस्थिती वेगळी होती आणि जेव्हा घराचा ताबा मिळाला तेव्हा ती परिस्थिती वेगळी होती. साधारण 30 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना जोरदार धक्का बसला. गैरव्यवहार करत आणि उत्पन्नाचे खोटे दाखले देत किंवा कागदपत्रांमध्ये हेराफेरी करत त्यांनी या सदनिका लाटल्या असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका त्यांनी मिळवल्या असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांच्यासह त्यांचा भाऊ विजय कोकाटे आणि अन्य 2 सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी बेकायदेशीरपणे सदनिका लाटल्याचा ठपका ठेवत फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं. त्यांना शिक्षा सुनावली 2 वर्ष तुरुंगवासाची तसंच 10,000चा दंडही ठोठावला. याच शिक्षेला त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं. मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. जिल्हा सत्र न्यायालयानं खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्यांची शिक्षा कायम ठेवली. आता त्या विरोधात त्यांनी किंवा शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे ती उच्च न्यायालयामध्ये आणि याच याचिकेवर सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कोकाटे यांच्या बाजूनं रवींद्र कदम हे युक्तिवाद करतायत. सरकारी वकील देखील युक्तिवाद करतायत. तर कोकाटेंची कन्या देखील यावेळी ही सुनावणी होत असताना कोर्टात उपस्थित आहेत. दुसरीकडे कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार झालेले आहेत. दरम्यान कोकाटे हे अडचणीत आलेले असताना त्यांच्या पक्षाच्याही अडचणी वाढलेल्या आहेत. कारण ऐन निवडणुकीच्या वेळी हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांना केवळ राजीनामाच द्यावा लागलेला नाही आहे तर त्यांची आमदारकीसुद्धा धोक्यात आलेली आहे. त्यांची आमदारकीसुद्धा जाऊ शकते जर त्यांना अटक झाली तर. आणि त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या वेळी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा एक मोठा धक्का आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. त्याच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच आहोत. तुर्तास इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.